स्वामी समर्थ मित्रांनो, आपण होतो मागच्या व्हिडिओमध्ये 18व्या अध्यायावरती. 18वा अध्याय आपला अर्धा झालेला होता. तुम्हाला आठवण करून देण्यासाठी मी थोडक्यात सांगते की गरीब ब्राह्मणांच्या दारामध्ये घेवड्याचा वेल होता. ते एखाद दिवशी जेव्हा त्यांना भिक्षा नाही मिळाली तर ते त्या घेवड्याच्या शेंगा विकून त्यांचं गुजारण करत असत. त्याच्या पुढे आपण वाचूया. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले असता त्यांनी श्री गुरूंना आदराने घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले. त्या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणांना आता तुमचे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्यांचा निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी त्यांच्या अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि ते निघून गेले. श्री गुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणींना अतिशय दुःख झाले. ब्राह्मणी त्यांची बायको, त्यांची मिसेस, त्या नशिबाला दोष देत रडू लागल्या. म्हणाल्या, अरे रे, काय हे दुर्दैव! या यतींना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले. हे त्यांचे बोलणे त्यांच्या पतींना रुचले नाही. ते रागावून म्हणाले, यतीश्वरांना दोष देऊ नका. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत आहे. त्या ब्राह्मण पत्नी होत्या, त्यांना असे वाटले की यतीश्वर आमच्या घरी आले, आम्ही त्यांना अन्न दिलं, भोजन दिलं, आणि तरीही त्यांनी आमच्यासोबत असे का वागले. आम्ही तो जो घेवड्याचा जो वेल होता, जेव्हा आम्हाला कधी भिक्षा नाही मिळाली तर आमचं त्याच्यावरती गुजारण चालत होतं. यतीश्वरांनी का बरं असं केलं असं? साधारण गोष्ट आहे. आपल्यासोबत पण असं झालं तर आपण पण हेच करू की आम्ही ज्याच्यावरती आमचं जगणं, आमचं जीवन डिपेंड करतं, ते जर एखाद्याला आपण घरात बोलवलं, त्यांना जेवण खाऊन घातलं आणि जाता जाता ते तुमचे नुकसान करून गेले तर तुम्ही डेफिनेटली त्यांच्या नावाने ओरडणारच. परंतु त्यांचे जे ब्राह्मण होते, त्यांचे जे पती होते, त्यांच्या पतींना ते आवडलं नाही बोललेलं, त्या यतीश्वरांच्या बद्दल असं बोललेलं आवडलं नाही. या उलट ते त्यांच्या पत्नीलाच ओरडले की त्यांना तुम्ही काहीही बोलू नका. हे पूर्ण विश्व भगवान शंकर यांच्या अधीन आहे. ते सगळं काही नष्ट करणे, मिळवणे, निर्माण करणे सगळं भगवान शंकर यांच्या हातात आहे. आपल्यासोबत जे झालंय ते कुठे ना कुठे ते आपलं प्रारब्ध आहे, आपल्या कर्माची फळं आहे. त्यांना तुम्ही दोष देऊ नका. याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल असे ते ब्राह्मण त्यांच्या पत्नीला बोलतात. त्यांचे बोलणे त्यांच्या पतींना रुचले नाही. त्यांच्या पतीने त्यांना रागून म्हणाले, यतीश्वरांना दोष देऊ नका. सर्व विश्व त्या महादेवांच्या अधीन आहे. आपले जसे प्रारब्ध आहे तसे सर्व घडते. हे घडवून आणण्यासाठी तेच कोणाला तरी निमित्त करतात. म्हणजे देव आपल्याला कोणाला तरी निमित्त करून आपले जे कर्माची फळं आहेत, आपले जे प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगायला लागणार आहेत. आपल्या